हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोल याचं फोर्थ लेक्चर बघायचं आहे. सो थर्ड लेक्चरमध्ये आपण हाफ ऑन कोडिंग याचे प्रॉब्लेम बघितले होते. देन आजचा नवीन पॉइंट कॉजेस अँड इफेक्ट ऑफ एरर. कॉजेस अँड इफेक्ट ऑफ एरर. कॉजेस म्हणजेच काय, की कुठल्या प्रकारचे त्याच्यावर परिणाम होतात एररचे. ठीक आहे. तर बघा, कम्युनिकेशन सिस्टम म्हटलं तर हे काय असं ओरिजिनल फॉर्म मध्ये जे सिग्नल पाठवतो आपण जशाच्या तशा ट्रान्समीटरने हे रिसिव्हरला आपल्याला कधीच मिळत नाही. त्याच्यामध्ये ऍड होत असतो नॉईज. ठीक आहे. या नॉईज मुळे काय होतं, तुम्ही ते झिरो बायनरी जे सिग्नल असतात, झिरोचं कधी वन होईल आणि वनचं किंवा झिरो येईल किंवा व्हाईस वर्सा आपण असं म्हणू. तर हा एक कॉज याच्यामध्ये नॉईज मुळे ऍड होतो. सो दॅट त्या कॉजला आपल्याला काय करायला लागणार, मिनिमाइज करायला लागणार. सो वी यूज टू डिटेक्ट और करेक्ट सच एरर. सो आजच्या पॉइंट मध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट बघायचा चॅनल कोडिंग. काल आपण बघितलं सोर्स कोडिंग. ओके, आता बघायचं आपल्याला चॅनल कोडिंग. महत्वाचा पॉइंट बघा, चॅनल कोडिंग हा जो ब्लॉक असतो हा ऍज अ ट्रान्समीटर साइडला आपण वापरतो. ट्रान्समीटर side we have to use to minimize the effect of noise. आता हा चॅनल कोडिंग का बरं वापरायचं, तर नॉईज आपल्याला कमी करायचं, कारण मेन पार्ट आपलं कम्युनिकेशन मध्ये तर नॉईज, म्हणून चॅनल कोडिंग हा आपण ट्रान्समीटर साइडला वापरतो. मग हा ट्रान्समीटर साइडला काय करतो, तर यामध्ये आपण ऍड करतो मोर बीट. जास्त प्रमाणात बीट काय करतो आपण ऍड करतो. सो ड्यू टू दिस added bit which is used to detect or control or simply correct म्हणू शकतो, करेक्ट द एरर. ओके. आता हे जे बीट आपण ऍड केलेली आहे, ठीक आहे, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन नसते. नो इन्फॉर्मेशन इन एक्स्ट्रा ऍडेड बीट. ठीक आहे. देन म्हणजे याच्यात इन्फॉर्मेशन नाही, म्हणजे सिक्वेन्सचे सिग्नल हे रिडंडंट बीट आहे, कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन नाही. सो ऍट द रिसिव्हर, ज्यावेळेस आपण हे ट्रान्समीटरला हे ट्रान्समिट केलं आणि रिसिव्हरला काय होणार, कुठल्याच प्रकारचे जे नॉईज ऍड झालेले असतील चॅनल कोडिंग मध्ये, तर ते चॅनल डिकोडिंग मध्ये डिकोड केले जातात. नंतर सोर्स डिकोडर सुद्धा वापरले जातं आणि रिझॉल्व सच redundancy म्हणजे repeated of message and recover our message bit. पुन्हा आपण जे ऍड केलेले जे स्टार्टिंगला बीट होते, राईट, ते पुन्हा आपण काय करतो, रिकवर करतो. म्हणजे याचा अर्थ झाला काय, की कम्युनिकेशन आपलं गुड क्वालिटीचं. ठीक आहे. सो वी आर युझिंग चॅनल कोडिंग. मग आता नेक्स्ट पॉइंट येतो की नीड ऑफ एरर कोडिंग. सो का गरज पडते, आता आपल्याला नीड ऑफ एरर कोडिंग का बरं लागतं. महत्वाचं की आपल्याला कम्युनिकेशन मध्ये नॉईज जो ऍड झालेला आहे, राईट, तो आपल्याला पहिले काय करायचं, रिमूव्ह करायचा. नॉईज जर रिमूव्ह केला म्हणजेच आपल्याला सिम्पली टू इम्प्रूव्ह इट्स पॉवर, आपल्याला याची पॉवर काय करायची, इम्प्रूव्ह करायची. जर पॉवर इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला सिम्पली डेन्सिटी ऑफ N0, म्हणजे त्याला आपण रिड्यूस द नॉईज ऑफ स्पेक्ट्रल डेन्सिटी N0 म्हणतो. तर हा जो रेशो आहे EP/N0, हा आपल्याला त्याची लिमिटेशन ही मॅक्सिमम लेवल पर्यंत न्यावं लागतं. राईट, की मॅक्सिमम लेवलवर जर नेली तरच आपण आपली पॉवर इम्प्रूव्ह करू शकतो. बट प्रॅक्टिकली
it is not possible to improve your power, so we should fix the value. आपण त्या व्हॅल्यूला आपण काय करायचं, फिक्स करायचं. फिक्स करायचं म्हणजेच काय, कोडिंगच्या फॉर्म मध्ये त्याला फिक्स करायचं. कोडिंगच्या फॉर्म मध्ये जर फिक्स केलं तर आपलं ट्रान्समिटेड सिग्नल हे काय होईल, इम्प्रूव्ह. ठीक आहे, म्हणजे एरर कोडिंग हे नॉईज कमी करण्यासाठी वापरलं पाहिजे. नॉईज कमी करायचं म्हणजे आपण पॉवर इम्प्रूव्ह करतोय, तर EB/N हा जो स्पेक्ट्रल डेन्सिटीचा जो रेशो आहे, हा याची लेवल आपण मॅक्सिमम वाढवतो, पण प्रॅक्टिकली हे काही पॉसिबल नाही. त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू फिक्स करावं लागणार इन द फॉर्म ऑफ कोडिंग, म्हणून आपले ट्रान्समिटेड सिग्नल हे चांगल्या प्रकारे ट्रान्समिट होते. राईट. आणखी या कोडिंगचा एक दुसरा उपयोग काय माहिती का, आपण जे कोडिंग फॉर्म मध्ये बनवलंय तर याचा ऍडव्हान्टेज असं आहे की इट रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ EB/NO. हा जो रेशो आहे याची व्हॅल्यू काय करतो, हा कमी करतो. अँड देन सो ट्रान्समिटेड साईज, ट्रान्समिटेड पॉवर ही सुद्धा काय होऊन जाते, रिड्यूस होते. सो अँटीना ऑफ ट्रान्समिटेड पॉवर सिग्नल इज ऑल्सो रिड्यूसेस. म्हणजे बघा, EB/N0 हा आपण जर रेशो रिड्यूस केला तर ऑटोमॅटिकली याच्या ट्रान्समिटेड सिग्नलवर आणि अँटिनावर पण त्याचा परिणाम होतो. तर हे चांगल्या क्वालिटीचं आपल्याला कम्युनिकेशन मध्ये उपयोगी आहे. ठीक आहे. सो वी यूज टू रिड्यूस द EB/N0. ओके. देन यानंतर आपलं हाऊ टू डिटेक्ट अँड करेक्ट द एरर. देन पॉइंट बघण्याआधी यामध्ये आपण काय बघितलं, कॉजेस अँड इफेक्ट ऑफ एरर. तर कॉजेस आपल्याला माहिती नॉईजमुळेच होता, तर त्यालाच आपल्याला कंट्रोल करायचं आहे, म्हणून आपण चॅनल कोडिंग वापरतोय. त्या चॅनल कोडिंग मध्ये आपण रिडंडन्सी इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्समिटर साईडला रिडंडंट बिट ऍड केले, बट ऍट द रिसिव्हर आपण ते पुन्हा काय केले, रिकवर सुद्धा केले. ठीक आहे. देन आपल्याला एरर कोडिंगची गरज का बरं पडते, कारण आपल्या EB/N0 हा रेशो काय करायचा आहे, कमी करायचा आहे. ठीक आहे, तर नोट करून घ्या. Next, how to detect and correct the error. आपण एरर डिटेक्ट कसं करायचं आणि करेक्ट कसं करायचं. डिटेक्ट करणे म्हणजे शोधणे, करेक्ट करणे म्हणजे इम्प्रूव्ह करणे. ठीक आहे. सो एरर करेक्शन अँड डिटेक्शन, वन ऑर मोर एक्स्ट्रा बिट इज टू बी ॲडेड. या मेथडमध्ये आपल्याला एक किंवा त्यापेक्षा जास्त बीट हे काय करावं लागतं, ऍड करावं लागतं. जसे आपण रिडंडन्सी बिट्स ऍड केले होते तशा प्रकारे हे जे बीट आहे हे कुठे ऍड करणार आपण, ट्रान्समिटर साईडला. देन दिस एक्स्ट्रा बीट, आता हे ऍड केल्यामुळे तुमची बीट काय झाली, एक्स्ट्रा झाली. राईट. मग हे एक्स्ट्रा बीट जे आहे त्याला आपण म्हणतो प्रायोरिटी बीट. लक्षात घ्या, प्रायोरिटी बीट आपल्याला पुढं याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये होणार. Then this priority bit allow the detection and correction of error. This allow the correction or detection of error. ठीक आहे. सो या प्रकारे आपण ते काय करतो, बीट ऍड करतो. देन आता प्रायोरिटी बीट म्हटलं तर प्रायोरिटी बीट हे इन द फॉर्म ऑफ कोड वर्ड. ओके. सो कोड वर्ड जर हा वर्ड आला तर यामुळं तुमचे दोन प्रकारांची वाढतात, एक एरर डिटेक्शन टेक्निक आणि एक एरर करेक्शन टेक्निक. राईट. त्यालाच आपण म्हणतो एरर कंट्रोलिंग टेक्निक. सो एरर कंट्रोलिंग टेक्निक. पहिले एरर डिटेक्टिंग, नंतर करेक्ट.
एरर डिटेक्टिंग टेक्निक मध्ये फक्त आपण काय करतो, डिटेक्टिंग द एरर, बट एरर करेक्टिंग मध्ये डिटेक्ट सुद्धा करतो अँड करेक्ट पण करतो. ओके, त्याच्या नावातच आहे एरर सिम्पली डिटेक्ट करणे आणि करेक्टिंगला तो त्याचा डिटेक्ट करून करेक्ट सुद्धा करणे. ओके, देन यानंतर आपल्याला बघा नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ एरर. तर हे जे डिटेक्टिंग आणि करेक्टिंग एरर आपण जे बघतोय तर यामध्ये कुठल्या प्रकारचे एरर असतात, तर देअर आर टू टाइप्स ऑफ एरर introduced in a error correcting and detecting technique. First, content error, and second one, that is integrity error. Integrity error. So first बघूया आपण content error. So content error is nothing but which is occur with the help of content of a message. This occur due to content of message. देन एक्झाम्पलच्या स्वरूपात जर आपण बघितलं, आपण जर यू हा मेसेज जर ट्रान्समिट केला होता तर ॲट द रिसिव्हर हा 1 किंवा 0 ह्या फॉर्ममध्ये मिळतो. म्हणजे आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये मिळतंय का, नाही. तर याला ह्या प्रकारचं एरर म्हणजे कंटेंट एरर असं म्हणतो. आणि दुसरं या एररमध्ये नॉईज पण हा काय होतो, ॲड, तर नॉईजचं फॉर्म असतो. देन सेकंड येतो बघा integrity error. So integrity error is nothing but what? It is nothing but a missing block of data. जो आपण ब्लॉक ट्रान्समिट करतो ट्रान्समीटर पासून. ओके, तर जो ब्लॉक आहे तो ॲज द डेस्टिनेशन, ज्या डेस्टिनेशनला पोचायला पाहिजे तर तिथं पोचतो का. समजा इथं पोचायला पाहिजे तर 1 पोझिशन, तर तो पोचतो का, नाही. तो 2 पोझिशन किंवा 3 पोझिशन त्याच्या डेस्टिनेशन पासून काहीतरी दुसरीला जातो. ओके, सो आता याच्यावर आपल्याला जे नंबर ऑफ बीट आपण बघतोय, राईट, जे की आपण ऍड केले होते 1 ऑर मोर बीट, तर त्या बीटचे आता काय होता, 2 टाईप पडतात, एक सिंगल बीट आणि बर्स्ट एरर बीट. बघा आजचं हे जे लेक्चर आहे हे टोटल थेरॉटिकल बेस्ड आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला किंवा कुठले न्यूमेरिकल्स हे नाही, त्यामुळे थोडं लेक्चर बोरिंग वाटेल. ठीक आहे, सो बट महत्वाचं थिअरी लक्षात ठेवा, कारण आपल्याला नेक्स्ट जे पायरिटी बीट आपल्याला सेपरेट शिकायचे त्याच्यामध्ये याचा फार उपयोग होणार आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट आपल्याला बघायचं नंबर ऑफ बिट्सचं क्लासिफिकेशन. याला नोट करून घ्या. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ बिट आपण जे वापरले पहिले, सो इट क्लासिफाय into 2 types. First one, that is single bit error. Second, that is burst error. आता सिंगल बिट एरर म्हणजे काय बघा, त्याच्या नावातच आहे. आपण काय करणार, बिट ऑफ एरर ऑफ ओनली 1 bit is given to the data unit when such as byte is in a error. म्हणजे आपण जर 1 bit जर दिले तर त्यामध्ये बाईटच्या फॉर्म मध्ये एरर क्रिएट होतात. तर ते कसं, जसं आता बघा मी इनपुट प्रोव्हाइड केलो करतो 0 1 1 1 0 0 1 and 1. ओके, हे इनपुट ट्रान्समीटर साईडला. ॲट द रिसिव्हर काय होणार, जे हे इनपुट पाठवलेलं आहे हे सगळं सेम असतं, फक्त काय की कुठला तरी एक नंबर जो की लास्ट नंबर आहे तो हा जो 1 होता, हा इथं काय होतो 0.
म्हणजे रिसिव्हरला तुम्हाला काय मिळतं, हा दॅट इज अ एरर. तर याला म्हणतो आपण सिंगल बिट एरर. ठीक आहे. देन आता सिंगल बिट एरर काय झालं याच्यामध्ये, की 1चं रिप्लेसमेंट 0ने झालं किंवा 0चं रिप्लेसमेंट 1ने होणार, आपण असं म्हणू शकतो. देन बर्स्ट एरर मध्ये काय असणार, बर्स्ट एरर मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त बिट असणार. 2 or more bit from a data is in the form of a unit, then byte changes in the error. बघा, 2 or more bit आपण पाठवले तर बाईटच्या फॉर्म मध्ये चेंज होतोय डेटा. म्हणजे काय, पुन्हा आपण इनपुट घेणार 0 1 1 1 0 0 1 आणि 1, हा आपण इनपुट ट्रान्समिट केलं. देन रिसिव्हरला काय मिळतं बघा, यामध्ये 5 बिटचं कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचं. म्हणजे हा फर्स्ट एरर 0चा, जे की तिकडे 1, देन नंतर हा 1चा आणि देन नंतर हा 0चा. ठीक आहे, हे 3 बिट झाले तुमचे, याला आपण एरर असं म्हणतो. पण कॉम्बिनेशन ज्यावेळेस कशाल तुम्ही, तो 1 2 3 4 5, म्हणजे ह्या 5 बिट मध्ये तुमची एरर झाली ना. तर ब्लॉक कितीचा आहे, 5 बिट्स, समजते. सो त्यामध्ये बाईट आहे, बाईट मध्ये तुम्हाला काय होतं, एरर मिळतं. तर ह्याचं डिसएडव्हान्टेजेस काय झाले आपले मग कोडिंग मेथडचे, तर याच्यामध्ये आपली बँडविड्थ काय होते, फार जास्त प्रमाणात वाढते. दुसरं की आपण जे कोड वापरलेले, ह्या कोडमुळं काय होतं, आपलं जे सिस्टम आहे ते कसं बनतं, कॉम्प्लेक्स. ठीक आहे. सो these are two drawbacks which is introduced in कोडिंग टेक्निक. लक्षात असू द्या, आपण जे ऍड केलेले बिट आहे त्याचे 2 प्रकार बघितले, सिंगल बिट आणि बर्स्ट बिट. सिंगल बिट मध्ये एकच बिट चेंज होते बाईटच्या फॉर्म मध्ये. 2 और मोर बिट जे येतात तर 5 बिटच्या फॉर्म मध्ये त्यांचे 3 एरर तयार करता येतात. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट डेफिनेशन रिलेटेड टू द कोड वर्ड. बघा आता इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ कोड वर्ड. तर फर्स्ट कोड वर्डची आपल्याला डेफिनेशन बघायची. सो you know already code word is nothing but it is a n bit coded block. Number of coded block असतात, राईट. बट हे जे n नंबर ऑफ कोडेड ब्लॉक आहे हे 2 भागामध्ये डिवाइड केलेले असतात. एक मेसेज बिटच्या फॉर्म मध्ये आणि दुसरं रिडंडन्सी बिटच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. तर ह्या नंबर ऑफ बिट इज कोडेड इन द फॉर्म ऑफ मेसेज बिट अँड रिडंडन्सी बिट इज कॉल्ड ॲज युअर कोड वर्ड. ठीक आहे. सेकंड डेफिनेशन कोड रेट, जो की आपण मागच्या लेक्चर मध्ये स्मॉल आर घेतला होता. ठीक आहे. मेसेज सिग्नल आपण म्हणतो. इट इज अ वन टाइप ऑफ रेशो ऑफ नंबर ऑफ message bit in the form of k divided by number of bit in a n. म्हणजे k by n ratio is called as what, your code rate. Then थर्ड जर आपण बघितलं तर हॅमिंग वेट ऑफ कोड वर्ड, हॅमिंग वेट of code word which is represented by w of x. ठीक है. So it is defined as number of non-zero element in a code word. नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट जे असतील कोड वर्ड मध्ये त्याला आपण हॅमिंग वेट असं म्हणतो. देन इट इज ऑल्सो द डिस्टन्स बिटवीन दॅट इज अ कोड वर्ड अँड ऑल झिरो कोड वर्ड कोड वेक्टर. या दोघांमधला काय डिफरन्स म्हणजेच हॅमिंग वेट. नंतर येतं लास्ट कोड इफिशियन्सी. इफिशियन्सी आपण इथाने दाखवतो. सो इटा इज इक्वल्स टू मेसेज बिट in the form of k divided by number of bit
इन द फॉर्म ऑफ एन, म्हणजे एटा इज इक्वल्स टू के बाय एन, हा आणि हा रेशो सेम असेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण बरेचसे पॉइंट थेरॉटिकल बघितले. समवॉट बोरिंग आहे बट आपल्याला पर्याय नाही. ठीक आहे. सो कॉजेस ऑफ अँड इफेक्ट ऑफ एरर बघितलं आपण, त्याला नोट करून घ्या. फर्स्ट आपण बघितलं कॉजेस अँड इफेक्ट ऑफ एरर. सेकंड आपण बघितलं चॅनल कोडिंग, हा जो एक मोठा पॉइंट आहे. त्या चॅनल कोडिंगलाच आपण पुढं एक्सटेन्शन दिलं, कारण नीड ऑफ एरर कंट्रोल बघितलं. देन हाऊ टू डिटेक्ट अँड करेक्ट द एरर, डिटेक्ट और करेक्ट द एरर. देन एरर कंट्रोल टेक्निक कुठल्या होत्या, त्यामध्ये आपण डिटेक्शन ही टेक्निक बघितली आणि करेक्शन टेक्निक बघितली. देन नंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ एरर. त्या टाइप्स ऑफ एररवर कंटेंट एरर, इंटिग्रिटी एरर, देन सिंगल बिट एरर, बस्टेड एरर, देन इम्पॉर्टंट डेफिनेशन. ठीक आहे. सो विल स्टॉप हियर. थँक यू.